नमस्कार, मी तुमची होस्ट प्रियांका. यू द स्टोरी टेलर या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. आजचा आपला विषयही खास आहे, तो म्हणजे क्रिस्टल हिलिंग अँड डाउजिंग. खरं तर बऱ्याच वर्षांपासून आपल्याकडे फेंगशुई आणि काही प्राचीन पद्धतींमध्ये एनर्जी बॅलन्स करण्यासाठी क्रिस्टल हिलिंग किंवा डाउजिंग या मेथडचा उपयोग केला गेला. आजकाल आपण खूप जणांचं बघतो की हातामध्ये काही काही ब्रेसलेट मध्ये क्रिस्टल्स वापरलेले असतात, नेकलेस मध्ये क्रिस्टल वापरले असतात किंवा घरामध्ये शोपीस म्हणून असे क्रिस्टल्स ठेवलेले असतात. तर ते कशासाठी आणि का, त्याचा उपयोग काय, तर या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी त्यातलाच एक तज्ञ मी आपल्या गेस्ट म्हणून इन्व्हाइट केलंय. मी त्यांचं स्वागत करते. प्राची भट, नमस्कार मॅम, वेलकम. नमस्कार. प्राचीजी या अनेक वर्ष योगा शिकवतात, त्यांचे स्वतःचे क्लासेसही आहेत आणि गेल्या 3-4 वर्षांपासून टॅरो रिडिंग, डाउजिंग आणि क्रिस्टल हिलिंग यामध्येही काम करतात. तर आज आपण याच विषयावर बोलणार आहोत. तर एपिसोडला सुरुवात करूया. येस, नक्की. तर क्रिस्टल हिलिंग म्हणजे नेमकं काय आणि ते आपल्याला कशा प्रकारे उपयोगी पडतं? क्रिस्टल हिलिंग ही एक नाजूक अशी प्रत्येक आजारावर केलेली उपचार प्रणाली आहे की तुमचे मानसिक आजार किंवा तुमचे आर्थिक किंवा आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी हे आपण वापरलं जातं. त्याच्यामुळे क्रिस्टल हिलिंग हे एकदम नाजूक, कोणाला हानी करणार नाही, काही नाही अशी आहे आणि समाधानकारक उपचार प्रणाली आहे. आणि त्याचे उपयोग बऱ्यापैकी असे असतात की पॉझिटिव्हिटीकडे नेण्यासाठी असतात, की तुमच्यातली निगेटिव्हिटी काढून टाकणे आणि पॉझिटिव्हिटीसाठी मार्गदर्शन करणे, ह्याच्यासाठी आहे ते. एनर्जी बॅलन्सिंगसाठी. हो, एनर्जी बॅलन्स करतात. येस, हो. क्रिस्टल हिलिंग मध्ये असं बघायला गेलं तर आजार असतात ते भावनिक, शारीरिक, मानसिक किंवा काही काही जणांना आध्यात्मिक ओढ असते, पण कसं जायचं, त्या मार्गाला जायचं कसं, हे कळण्यासाठी याचा जास्त उपयोग होऊ शकतो. त्याच्यामुळे बरेच जण हे प्रश्न घेऊन येतात की आम्हाला एक योग्य मार्गदर्शन करा, की कोणतंही, म्हणजे आता मी का आजारी आहे, की माझं काय चुकतंय, ह्याच्यासाठी ते व्यवस्थित आपल्याला उपयोगी पडतं आणि मार्गदर्शन करू शकतं. डाउजिंग साठी जो पेंड्युलम तुम्ही युज करता, तो कशासाठी असतो किंवा डाउजिंग मेथड म्हणजे नेमकं नक्की काय? मी ज्या पेंड्युलमने मी डाउजिंग करते तो मी आता आणलेला आहे. एक मिनिट दाखव. हा तो डाउजर आहे. हा रोज कॉर्ड्स आहे. रोज कॉर्ड्स म्हणजे हे प्रेमाचं प्रतीक. तर त्याच्या रंगावरूनच कळतं की तो किती प्रेमळ असेल. आणि हा उत्तर देतानाही इतकी नाजूक अशी देतो की म्हणजे आता समजा काही प्रश्न असतील तर आधी त्याला विचारावं लागतं. मात्र म्हणजे हा आपला एक व्यक्ती तसंच त्याला ट्रीट करावं लागतं की हा माझा मित्र आहे, हा माझा सखा आहे, हा माझा भाऊ आहे, हाच सगळं आहे. किंवा असं त्याच्याशी म्हणजे प्रेमानेच वागायचं, कारण तो स्वतः एक प्रेमाचं प्रतीक आहे. प्रेम द्या, प्रेम घ्या, असं त्याचं हे असतं. तर त्याला आपण प्रश्न विचारायचा आधी, तू आता डाउजिंग करायला तयार आहेस का? जर आणि आपल्याला जर येस नो असे आपल्याकडे कार्ड्स असतात, तर त्याच्याकडे विचारायचं, जर तू आता रेडी असशील तर येस कडे आंदोलन दे. किंवा आपल्याकडे काहीच कार्ड्स नसतील तर त्याला सांगायचं, तू आता डाउजिंग करायला रेडी असशील तर क्लॉकवाईज फिर, नसशील, मूड नसेल तर अँटी क्लॉकवाईज. मग तो आपल्याला व्यवस्थित उत्तर देतो. आता मी उत्तर देणार आहे की नाही, अशी. एवढं आहे त्याचं, म्हणजे थोडक्यात मूड त्याचा पण. आणि नंतर जेव्हा तुमच्याकडे क्लायंट्स येतात प्रश्न घेऊन, हे डाउजिंग मेथड तू तसंच आन्सर येतं की क्लॉकवाईज फिरलं तर येस असतं, अँटी क्लॉकवाईज फिरलं की नो? आता माझ्याकडे कार्ड्स आहेत म्हणून मी ती युज करते, पण ऐन वेळेला मला जर कोणी प्रश्न विचारला की मला असं आलंय, काय करू, की मग तिथे 1-2 मिनिटं शांत बसून त्या टेबलवर किंवा ह्याला त्या व्यक्तीला स्कॅन करायचं. तर स्कॅन करायचं म्हणजे काय, त्याचा लेफ्ट म्हणजे कोणताही हात घ्यायचा, त्याच्या हातावर असा क्रिस्टल धरायचा आणि तो त्याने उत्तर दिलं हो मी डाउजिंग करायला तयार आहे, की तो त्याला सांगायचं की तू या व्यक्तीला स्कॅन करून घे. तर स्कॅनिंगसाठी जी काय असतो तो वेळ घ्यायचा आणि मग त्याचे प्रश्न विचारायला लागायचं. हो, एनर्जी एक्सचेंज होते आणि मग त्याचे सगळे प्रश्न, त्याला रिलेटेड सगळे प्रश्न, त्याला जे काय असतील त्याची सगळी व्यवस्थित तो उत्तर देतो, असं आहे. पण एकदा आता ते स्कॅनिंग झालं, त्याचं स्कॅनिंग करून झालं की मीही त्याला हात लावू शकत नाही, की त्याचे पूर्ण प्रश्न संपेपर्यंत, की त्याला 3-3दा विचारायचं त्या व्यक्तीला
झालंय तुमचं अजून काही नाहीये, कारण मग परत परत ते स्कॅनिंग मध्ये ते त्याची पण एनर्जी वेस्ट आणि त्या व्यक्तीची पण. त्याच्यामुळे मग मग मी असंच्या असं धरू शकते, त्याचं पूर्ण प्रश्न संपेपर्यंत मी असंच्या असं हे धरून ठेवायचं. मग त्याचे सगळे प्रश्न झाल्यानंतर मग मी डाव्या हाताने असं झाले असं, म्हणजे ते शांत होतं. पण ह्याच्यामध्ये फक्त हो किंवा नाही या दोन मध्येच आपल्याला उत्तर मिळतं. हो, दिशा पण कळते, पर्सेंटेज कळतात तुम्हाला. तसे प्रश्न तुम्हाला विचारावे हा लागतील. अगदी तसंच. की उत्तर येस किंवा नो मध्येच येणार अशा प्रकारे. बरोबर, डेट कळते, वार कळतो. म्हणजे माझ्याकडे मी आता तशी कार्ड्स तयार करून ठेवलेलीच आहेत, त्याच्यामुळे ते कळतं आपल्याला. की मी आता विचारलं की समजा प्रियांकाला आता असं असं काम आलेलं आहे, तर तिने ते हे करावं का, मग तो आधी येस सांगतो, मग ती दिशा त्याला योग्य आहे का, मग तो जे काय असेल ते उत्तर देतो. हा, मग ती दिशा प्रियांकाला कोणती दिशा योग्य आहे, मग त्या दिशेचे कार्ड्स ठेवले की तो त्या दिशेला आंदोलन व्यवस्थित करतो. की मग तिने तिथं जाऊन ट्राय करायचं, तिला 99% तर मिळतातच. आणि माझे सक्सेस आहे याचा. हो हो. तर आजकाल सगळेच जण स्ट्रेसफुल लाईफ म्हणून जातात, ते घरात काही ना काहीतरी स्ट्रेसफुल वातावरण असतं किंवा एन्झायटी असते कोणाला. तर घरातलं वातावरण पॉझिटिव्ह राहण्यासाठी कुठले क्रिस्टल्स आपल्याला जे तुम्ही सजेस्ट कराल आपल्या? घरातलं वातावरण आणि ऑफिस मधलं किंवा कोणतेही तुम्ही जिथं काम करता किंवा जिथे जास्त तुमचा वावर असतो, तिथे तुम्ही एक असे 3-5 एक प्रकारचे क्रिस्टल्स आहेत, ते तुम्हाला सगळ्याच पद्धतीने काम करतात. त्यातला पहिला म्हणजे ब्लॅक टर्मोनाईन. हा तुमच्याकडची सगळी जी निगेटिव्हिटी असते ती शोषून घेतो आणि तुमच्या विचारांमध्ये जी अशुद्धता असते ती घेऊन त्याचं रूपांतर शुद्ध विचारांमध्ये करतो. तसाच दुसरा आहे ॲमेथिस्ट, हा जो मी घातला आहे. हा तुमच्यात शांतता, जी चिडचिड होते, काय कसं अनेक प्रश्न पडलेले असतात मनात, काय करू, ते त्याच्यासाठी हा शांततेचं हे आहे. तिसरा म्हणजे एक सिट्रीन आहे, तो तुमच्याकडे पैसा आणि संपत्ती आकर्षित करतो. सध्या पैसा कोणाला नकोय, गरजेचा आहे सगळ्यांना, त्याच्यामुळे तो एक आहे. चौथा आहे पायराईट, तो तुमच्यातला जो आत्मविश्वास असतो तो वाढवतो पण, आणि जो आहे तो ढळून देत नाही, त्याच्यामुळे तो एक छान इफेक्टिव्ह आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट जरी तुमच्याकडे सगळं असलं तरी एक आत्मविश्वास नसेल तर काही होऊ शकत नाही. सगळीकडे तुम्हाला आत्मविश्वासाची खूप गरज असते, मग तो त्याच्यावर छान काम करू शकतो. आणि पाचवा म्हणजे सेलेनाइट, तो तुमच्या विचारांमध्ये तुमच्या नात्यांमध्ये एक संतुलता आणतो. तुमचे वादविवाद बाजूला करून सुसंवाद कसे साधायचे याच्यासाठी तो मदत करतो, आपल्याला खूप उपयोगी पडतो. असा म्हणजे हे जर 5ही प्रकारचे क्रिस्टल्स तुम्ही छान एनर्जाइज करून ठेवले घरात किंवा ऑफिसमध्ये, तर तुम्हाला 100% तुमचे तिथे हे होणारच. किंवा म्हणजे ब्रेसलेट मध्ये तुम्ही ब्रेसलेट घालू शकता, पण आता जर घरात सगळीकडेच तुम्हाला सगळ्यांमध्येच तसं जर हवं असेल तर त्या पद्धती तुम्ही एका घरात ठेवू शकता. 2025 हे वर्ष जर आपण धरलं तर त्यामध्ये सर्वात इफेक्टिव्ह असे कुठले क्रिस्टल्स वापरले जातील या वर्षात? हे आता जे मी 5 सांगितलेत हे तर सॉलिडच इफेक्टिव्ह आहेत. आणि दुसरं म्हणजे त्याच्यात एक ग्रीन एव्हेंच्युरियन म्हणून एक असतो, तो ग्रीन कलरचा असतो, तो आता माझ्याकडे नाही ऍक्च्युली, पण तो ग्रीन कलरचा असतो, खूप छान असतो त्याचा कलर. तो आपल्यातली विपुलता, समृद्धी आणि इनर पीस म्हणजे आंतरिक शांतता, त्याच्यासाठी तो खूप छान आहे. आणि सध्या आता त्याची गरज आहे सगळ्यांना. इवन थोडं जरी ट्रॅफिक वाढलं तरी लोक हे होतात, व्हायला लागतात की आता कशी पोहोचणार किंवा काय, ट्रॅफिक जाम की तसं होतं. त्याच्यासाठी तो एक त्याचंही ब्रेसलेट मिळतं, त्याचा एक रॉ हे मिळतो, तोही तुम्ही, पण गरज सध्या त्याचीही आहे भरपूर आपल्याला. या जे 5 जे सांगितले क्रिस्टल ते आणि प्लस हा, मग काय छानच आहे सगळं. क्रिस्टल चार्जिंग किंवा क्लिनिंग साठी कुठली बेस्ट मेथड आहे? क्रिस्टल ते का करा? हा, ऍक्च्युली क्रिस्टल चार्जिंग म्हणजे आपली पौर्णिमा हा एक उत्तम हे आहे त्याच्यात, की आपल्या पौर्णिमेला आपले जेवढे क्रिस्टल्स असतात, डाउझर म्हणा किंवा तुमचे ब्रेसलेट्स म्हणा किंवा रॉ स्टोन्स तुम्ही ठेवलेले असतील, हे सगळे पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात ते ठेवायचे ओपन करून. इवन टॅरो कार्ड रीडर्स आहेत ते पण कार्ड्स ओपन करून ठेवतात चार्ज करण्यासाठी, कारण पौर्णिमा हा एक उत्तम हे असतो चार्ज करण्यासाठी. आणि ते पूर्ण रात्रभर ठेवलं तर खूपच छान ते चार्ज होतं. आणि आता क्लिन्झिंगचं म्हणालीस तर ते क्लिन्झिंग म्हणजे कसं, आता
आपलं खडे मीठ माहितीये, हो. खडे मिठाच्या पाण्यात ते ठेवायचं, हाताने असं थोडं वॉश करायचं, काढायचं आणि साधं पाणी असं त्याच्यातनं परत वॉश करून परत ते ठेवून द्यायचं आणि ते मग क्लीन होऊन जातं. पण ते किती दिवसातून करायचं, काय कसं असतं ते? महिन्यातनं एक पौर्णिमा येतेच, ऑटोमॅटिकली आपलं एकदा केलं तरी चालतं. किंवा जर आता तुमचा क्रिस्टल किंवा तुमचा डाउजर बऱ्याच जणांनी जर बघू कसा आहे असं म्हटलं तर त्याच्यानंतर तुम्ही केलं तरी ते चालतं. हो, असं त्याच्यामध्ये खूप जणांनी हाताळला की त्याची एनर्जी थोडी कमी होते, त्याच्यामुळे इफेक्टही उत्तर द्यायलाही ते थोडं म्हणजे जर डाउजरला जर खूप जणांनी हात लावला तर तो उत्तर थोडी हळूहळू त्याचे जी गती असते आंदोलनांची ती कमी व्हायला लागते. हे क्रिस्टल्स एनर्जाइज करायची का गरज असते? कारण शेवटी त्याची एनर्जी असते ना, जेवढी एनर्जी त्याच्यात मध्ये असेल तेवढी आपल्याला उत्तरं पॉझिटिव्ह आणि फटाफट मिळतात, रिझल्ट त्याचे छान मिळतात आणि त्याच्यामुळे ते एनर्जाइज करावेच लागतात आणि करावेत, एकदा तर करावेच, केलेच पाहिजेत. हो. तुम्ही इतके वर्ष या फील्ड मध्ये आहात, टॅरो म्हणा किंवा क्रिस्टल हिलिंग, डाउजिंग, तर तुम्हाला अनेक क्लायंट्सचाही अनुभव तसे येत असतील ना? हो, खूप छान अनुभव आलेला आहे. ऍक्च्युली मी जेव्हा हे शिकायला लागले, याची प्रेरणा म्हणजे मला माझ्या भावाकडनंच मिळाली की तो छान डाउजिंग करतो, म्हणजे अजूनही करतो आणि बरेच वर्ष झाले करतो. मग त्याचं बघून आणि माझी एक मैत्रीण आहे, तिच्यामुळे मला हे शिकायला मिळालं. तर माझी मैत्रीणच माझी गुरु आहे, तर तिच्याकडे गेले असताना ती टॅरो कार्ड कोर्स घेत होती आणि मग तिला मी म्हणलं की मलाही शिकवशील का, तर तिने ते टॅरो कार्डचं शिकवलं. मग मी असं बोलता बोलता आमचा विषय निघाला ह्याचा, डाउजिंगचा. म्हणलं तू शिकवतेस का, तर म्हणाली हो. तर आमचा लगेच तोही क्लास चालू झाला आणि माझ्या बरोबर एक आमचे गुरुजी आहेत, नाव नाही घेत आता मी, पण गुरुजी आहेत, तेही माझ्या बरोबर हे शिकायला आले. आता गुरुजी म्हणजे एक प्रॉपर गणपतीची पूजा करणारे आहेत ते, म्हणजे त्यांचाही याच्यावर विश्वास आहे. तर तेही माझ्याबरोबर शिकायला होते. तर त्यांनी काय केलं, आमच्या गुरूंनी हा डाउजर, रोज कॉर्ड्स आणि एक असा स्टीलचा मोठा होता जड असा, असे 2 डाउजर आमच्या समोर ठेवले आणि गुरुने सांगितले की हा गुरुजींना, हा जो आहे हा गुरुजींना रोज कॉर्ड्सचा आणि तो स्टीलचा आहे तो मला. तर मी म्हटलं नाही मला हा पाहिजे आणि गुरुजींना तो, असं ते झालं. आणि मग आमच्या गुरुने म्हणजे आम्हाला सांगितलं की ह्याला तुम्ही नाव द्यायचं एक, जसं तुम्ही तुमच्या मुलाला नाव देता, तुमच्या मुलीला नाव द्यायचं, बारसं करता, तसं याला नाव द्यायचं. मग तिथे बसून थोडं मेडिटेशन करून आम्ही याला नाव दिलं. आता ते नाव कोणाला सांगायचं नसतं, तो आणि मी आम्हालाच तेवढंच कनेक्ट असतं. मी त्याला छान नाव दिलं, ते त्यालाही खूप आवडलं आणि मी विचारलं त्याला की तुला नाव आवडलं का, तर त्याने पॉझिटिव्ह मला अशी क्लॉकवाईज छान आंदोलनं दिली. त्याला नाव खूप आवडलं आणि मी डाउजिंग करायला तिथेच पहिल्याच दिवशी सुरुवात केली आणि मला तिथेच मी खूप असे छान छान प्रश्न विचारले, छोट्यातला छोटा आणि मोठ्यातला मोठा, जर सगळे विचारले मला छान उत्तरं मिळाली. आणि माझं हे सगळं होईपर्यंत अर्धा तास तिथे गेला आणि गुरुजींचा डाउजर काही फिरायलाच तयार नाही, एका जागेवरच उभा. आणि मग गुरुजी माझ्या डाउजरकडे बघतायत, त्यांच्या डाउजरकडे बघतायत की यांचा एवढा फिरायला लागला आणि माझा हालतच नाहीये. मग शेवटी न राहून मी गुरुजींना विचारलं की गुरुजी तुम्हाला जर चालणार असेल तर मी माझ्या डाउजरला विचारते की याचं काय झालंय. तर मी माझ्या डाउजरला विचारलं की काय झालंय, तर माझाही डाउजर पहिल्यांदा फिरला नाही. मग मला असं विचारावं असं वाटलं की मी गुरुजींना डायरेक्ट विचारलं तुम्ही खूप अवघड नाव ठेवलंय का त्याचं, तर म्हणाले, गुरुजी असे गालातल्या गालात हसले. म्हटलं एक मिनिट, आता मी माझ्या डाउजरला विचारते की तुमच्या डाउजरला जे गुरुजींनी नाव दिलंय ते त्याला आवडलंय का. तर मग मी माझ्या डाउजरला विचारलं की असे असे गुरुजींचं नाव घेतलं की या गुरुजींनी त्यांच्या डाउजरला जे नाव दिलंय ते जर नाव त्याला आवडलं असेल तर तू क्लॉकवाईज फिर, आणि जर त्याला ते नाव आवडलं नसेल तर तू अँटी क्लॉकवाईज फिर. माझा डाउजर अँटी क्लॉकवाईज इतक्या जोरात फिरला की त्याने एका झटक्यात सांगितलं की ते नाव आवडलं नाहीये. आणि मग गुरुजींना मी सांगितलं हे बघा गुरुजी तुमच्या देखत आहे, तुमच्या देखत हा प्रश्न विचारलेला आहे म्हणलं. तर त्याने नाही म्हणून सांगितलं. तर तुम्ही एकदा नाव बदलून बघा आणि साधं सोपं ठेवा, कारण तुम्ही खूप अवघड नाव ठेवलेलं दिसतंय. तर मग गुरुजी हसले, त्यांनी मग परत त्याचं नाव ठेवलं आणि ते नाव ठेवल्यानंतर त्यांचा डाउजर इतकं छान काम करायला लागला. आता ते गुरुजी म्हटल्यावर ते थोडे वेदांतलं वगैरे असं काहीतरी त्यांनी छान नाव ठेवलेलं असणार, अवघड
संस्कृत नाव वगैरे, पण ते त्याला नाही आवडलं, तो फिरला नाही. म्हणजे अशा पद्धतीने तुमचं काम त्याच दिवशी सुरू झालं? हो, ते पहिल्याच दिवशी माझं चालू झालं. अजून एक छोटासा एक्सपिरियन्स आता नुकताच आलेला, एक 8 दिवसापूर्वी. 8 दिवस पण खूप असतील. माझ्याबरोबर जी टॅरो रिडिंग करते माझी मैत्रीण, ती असं टॅरो रिडिंग बरोबर ती आता थोडी वयाने लहान आहे, त्याच्यामुळे ती थोडी जॉब करायचं तिचं हे चाललंय. तिने एके ठिकाणी जॉबसाठी अप्लाय केला, फोन केला आणि तिथे जाऊन पण आली आणि त्यांचं कार्ड किंवा त्यांचं जे नाव असतं ना ते तिने मला मोबाईलवर पाठवलं आणि मला म्हणाली की तुम्ही प्लीज बघता का, मी इथे जाऊ का नको. म्हटलं मला तर तुझ्या आवाजावरनच मी ती ओळखलं की ही अशी शुअर नाहीये की मी हे करू शकेन म्हणून. म्हटलं ठीक आहे, तू पाठव मला, मी तुला संध्याकाळी सांगते काय असेल ते. दुपारची ही गोष्ट. आणि तिला संध्याकाळी मी सांगितलं की असं असं आहे, तू इथं जाशील, तुला ट्रेनिंगला वगैरे बोलवलंय त्यांनी, हे सगळं मान्य आहे. ट्रेनिंग झाल्यानंतर ते तुला पैसे मागतील, असं तुम्ही सांगितलं? असं मी तिला स्पष्ट सांगितलं. हा, थोडं इंट्युशन टाईपच आलं की त्यावेळेला मी डाउजिंग करायला बसले की मला ते येतं. तर म्हटलं हे तुला पैसे मागतील, तर तू बघ, अंदाज घे आणि मगच पुढे पाऊल टाक. तर तिने बरं म्हणाली. दुसऱ्या दिवशी ती गेली, तिने तिथलं प्रकार सगळा बघितला आणि मला घरी आल्यानंतर सांगितलं की हो त्यांचं तेच होतं, ट्रेनिंग झाल्यानंतर ते पैसे मागत होते. म्हणजे असं म्हणजे आला म्हणजे हा. तर मी म्हटलं बघ, म्हणजे तू जी, आणि कधी कधी ना असं पण होऊ शकतं की तुम्ही तुमच्या स्वतःच्या एनर्जीवरनं पण हे करू शकता. ती ज्या वेळेला इंटरव्ह्यूला गेली त्यावेळेला तिला थोडा नर्वसनेस म्हणा किंवा असं डल वाटतं ना, तसं वाटत होतं. तिने मला फोनवर हेही सांगितलं. म्हटलं मी, आणि तिला माझा पहिला प्रश्न हे होता की तुझी एनर्जी काय होती तिथे आतमध्ये गेल्यानंतर. ती म्हटली असे काय खूप हॅपी किंवा खूप असं एक्साइटेड नव्हते मी. मग मी ते डाउजिंग केलं, मग मी काढल्यानंतर हे असं उत्तर आलं. आणि ते तिला दुसऱ्या दिवशी अजून एक हे सांगते. मी एका इन्स्टिट्यूटमध्ये काम करत होते, तिथे बोर्ड्स आता 12वीच्या एक्झाम्स चालू झाल्यात. एक आहे मुलगी, तिची 12वीला आता एक्झाम आहे, पण घरातल्या थोड्या पेरेंट्सच्या वादविवादामुळे ती खूप डिस्टर्ब झाली होती आणि तिला असं कळलं की मी हे करते. तर तिने येऊन मला विचारलं की मला असं असं व्हायचं, पण मी म्हटलं तू काही सांगू नकोस, मी तुला एक वेळ देते, तिथे ये, आपण दोघी जणी बसू. मग म्हटलं तुझी अतिशय विश्वासातली जी मैत्रीण असेल तीच तिथे येऊ शकते, कारण मी जे प्रश्न विचारणार आहे ते फक्त तुझ्यात, माझ्यात आणि या डाउझरमध्ये असतात. तर म्हणाली बरं ठीक आहे. ती आली, माझ्या डाउझरने तिचे फुल फॅमिली बॅकग्राऊंड विचारली, मी विचारत गेले, ती उत्तरं देत गेली. तर ती म्हणाली आई बाबांचं थोडं ते इश्यू असतात तसं. आणि म्हटलं अजूनही काहीतरी एक प्रॉब्लेम असा आहे की तू त्याच्यात खूप अडकलेली आहेस, तर तो मला तू शेअर कर, नाही तर मी बोलले तर मग तुला वाईट वाटेल. तर ते कळलं की मुंबईला तिचा एक बॉयफ्रेंड आहे की त्याच्यात, आणि तो आता 3rd पर्सनच्या ह्याच्यात आहे. त्याच्यामुळे ती खूप डिप्रेशन मध्ये गेली आणि डिस्टर्ब, अभ्यासच करू शकत नव्हती. होणार नाही. म्हटलं हे तुझं वय, आता अभ्यास करायचंय, तू आता या गोष्टीत जाऊच नकोस. तर ती म्हणली मी काय करू, मी खूप डिस्टर्ब होते. मग मी तिला एक हे दिलं की आता क्रिस्टल वगैरेच्या ह्याच्या करण्यापेक्षा तू मेडिटेशन कर. मग एक असा एक छान तिला हे सांगितलंय. आणि आता परवा तिचा फोन आला की माझा अभ्यास आता छान होतोय. म्हटलं तू अभ्यास कर, पुढे अजूनही तुला छान गाईड करेल. तर म्हणाली मॅडम मला आता तुम्हाला प्रॉपर स्टुडिओत येऊन भेटायचंय. म्हटलं एक्झाम झाली की आत्ता नको येऊच म्हटलं. तर ती म्हटली की मॅडम तुम्हाला याच्यावरनं फॅमिली बॅकग्राऊंड कशी कळेल. म्हटलं हे सगळं कळत असतात, मी जरी तुझ्या समोर नाही पण तरी मी मनातल्या मनात सगळे प्रश्न जे फॅमिली इश्यूज जे असतात ते सगळे विचारले होते याला. तशी तशी उत्तरं ती मिळत गेली. त्याच्यामुळे ती पण हे थोडं इमोशनल कनेक्टशी सुद्धा आपलं आहे का या सगळ्या गोष्टी? आहेत. आणि तुमच्या एनर्जी तुमची जर पॉझिटिव्ह असेल, तुम्ही जर पॉझिटिव्ह असाल ना तर तो खूप पॉझिटिव्हली उत्तरं देतो. हा, आता तू जर शंका घेऊन आली ना, हा काय उत्तर देणार की विश्वास नाही, हा की
चला बघू याची किंवा ह्या व्यक्तीची परीक्षा घेऊयात आपण, तर मग ते हा work होतं. नाही वर्क होत. तो तुमचा जर पूर्ण विश्वास असेल तरच तुम्ही हा. या गोष्टींकडे जाऊ जाऊ शकता. डाउजिंग करण्याच्या वेळा पण असतात. अच्छा बरं. सूर्यास्तानंतर 1 तासभर आणि सूर्योदयानंतर 1 तासभर त्या करायच्या नाही. बरं. आणि सगळ्यात मेन म्हणजे राहू काळ. अच्छा. राहू काळात डाउजर हलतच नाही. हो तू किती शिव हलत नाही. नाही हलत. तू कितीही त्यातलं हे कर, तू करणार आहेस का, तू करतोयस का, नाही. माझ्यासाठी कर, नाही, नाही. तो हलणार नाही. त्याच्यामुळे मी तर नाहीच राहू काळात बघत. आणि अमावस्यालाही नाही. अमावस्याला शक्यतो नाहीच येत. जे ब्लॅक मॅजिक वगैरे असतात त्यांच्यासाठी ती अमावस्या चांगली असते, आपल्यासाठी नाही. पण हे सगळे क्रिस्टलची तुम्ही माहिती सांगितली आणि ते सगळं तुमच्याकडे अवेलेबल असतं. हो असतं. आणि कोणाला हा रिक्वायरमेंट असेल तर तसे आम्ही काही प्रमाणात जे जास्त जातं ना, म्हणजे ज्याची गरज आहे, आता आत्मविश्वास आणि पैसा याची गरज आहे, ते क्रिस्टल्स आम्ही आमच्याजवळ ठेवलेले. पण त्यातूनही वेगळे काही निघाले की आम्ही मग ऑर्डर करून घेतो. म्हणजे उगाच आपल्याजवळ ठेवण्यातही काही पॉइंट नाही. क्लायंट आला की आला, हा. सोल्युशन तुम्ही तसे हो. कस्टमाइज सांगत असाल ना. हो, कस्टमाइज करूनही देतो आम्ही. हो, एक मुलगा आला होता, त्याला सरकारी जॉब पाहिजे, पण तो इतका प्रचंड चंचल आहे, प्रचंड चंचल. मी त्या डाउजर फिरवल्यावर त्याला म्हटलं तुझी चंचलता कमी केल्याशिवाय काही होणार नाही. अरे वा. हो, एक्झाम देऊ का नको इथपासून त्याचं असतं. म्हटलं एक्झाम दिल्याशिवाय एक तर तुला गव्हर्नमेंट जॉब मिळणार नाही. तर तो म्हणला मग आता चंचलता कमी कशी करायची, काय करायची. मग आम्ही ते त्याला कस्टमाइज करून दिलं त्याप्रमाणे त्याला. आणि आता तो आहे. सरकारी नोकरी मिळाली नाहीये पण परीक्षेला तरी जातो म्हणतोय. आता प्रयत्न चालू केलेत त्यांनी. तुम्ही सजेस्ट करता ब्रेसलेट्स क्रिस्टलचे किंवा स्टोन्स तुम्ही ठेवायला सांगता, त्याचा इफेक्ट किती दिवसात आपल्याला मिळतो? हा जेवढा तुमच्या बॉडीला टच राहील तेवढे इफेक्ट तुम्हाला लवकरात लवकर मिळतात. किंवा तुम्ही जर तुमच्या बरोबर हे कॅरी केलं ना तरी चालतं. हो, अशी छोटीशी कॅरी बॅग घ्यायची, ते छान सांभाळून ठेवायचं. ते आपल्या पर्समध्ये म्हणा किंवा आपल्या व्यवस्थित ठिकाणी की जिथून ते पडणार नाही, सांभाळलं जाईल व्यवस्थित. असं ते ठेवलं की तुम्हाला जास्तीत जास्त महिनाभरात ते इफेक्ट द्यायला सुरुवात करतातच. तुमचा जेवढा विश्वास तेवढा त्याचाही तुमच्यावर विश्वास, हे तुम्ही ठेवायचं. गिव्ह अँड टेक. राईट, अगदी तसंच आहे ते. हे जे टॅरो कार्ड रिडिंग किंवा न्यूमरोलॉजी म्हणा किंवा आपलं क्रिस्टल हिलिंग, डाउजिंग, या ज्या मेथड्स आहेत, आपल्या सगळं डायरेक्शन्स आपल्याला दाखवायला मदत करतात. हो, की हा पाथ राईट आहे का, हा अगदी तिकडे जाऊ का तिकडे जाऊ. हो, सो हे या सगळ्या गोष्टी इन शॉर्ट हे आपल्याला थोडं फ्युचर गाईड करतो. हा, म्हणजे तुम्ही आता तुला जर असं वाटत असेल की नाही मला या सगळ्याचा कंटाळा आलाय, मला हे सोडायचं आणि कुठेतरी शांत ठिकाणी जायचंय, तर तुम्हाला ते तिथे आध्यात्मिक तुमचं पण मार्गदर्शन करू शकता की तू आता हे कर, तुला हे इथे बरं वाटेल, तुला इथे नाही, तुझी आता ही ड्युटी आहे, तुला हे केलंच पाहिजे. हेही सांगतं ते की अध्यात्माकडे आत्ता वळून चालणार नाहीये. तुझ्या ड्युटीज काय आहे ते तू कम्प्लीट कर आणि मग अध्यात्माकडे वळ. हे असं आहे. तो तुम्हाला योग्य गाईड करतो. कोणतंही, मग आर्थिक, शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक, सगळी भविष्य तुमचं व्यवस्थित सांगतो. शेवटी करायचं असतं हे आपल्याला, तो आपल्याला गाईड करतो. फारच छान आपला क्रिस्टल हिलिंग आणि डाउजिंग या विषयावर आजचा एपिसोड झालाय आणि खरंच छान माहिती आपल्या सगळ्या प्रेक्षकांनाही मिळाली असणार आहे याबद्दल, नक्की काय आहे आणि कशासाठी याचा यूज होतो, नेमके कुठले क्रिस्टल वापरले पाहिजे, डाउजिंग मेथड काय असते, या सगळ्याबद्दलची माहिती आपल्या सगळ्यांना मिळालीच. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला त्याबद्दल कमेंट्स मध्ये लिहून कळवा. आणि प्राची मॅमचे सगळे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा देते. जर तुम्हाला क्रिस्टल हिलिंग किंवा डाउजिंग याविषयी माहिती हवी असेल किंवा तुम्हाला ते सेशन करायचे असतील तर नक्कीच तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही कन्सल्टही करू शकता. सो त्याप्रमाणे तुम्हाला ते योग्य क्रिस्टल सुचवतं. सो थँक्यू सो मच मॅम, आजच्या एपिसोड मध्ये आलात आणि छान इन्फॉर्मेशन आपल्या सगळ्या प्रेक्षकांना दिली त्याबद्दल. थँक्यू. पियू द स्टोरी टेलर या युट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा. धन्यवाद.